तुम्ही शहाणे आहात. आम्हाला जेवण तुम्ही बसवलं इथे. बघतोय मी सगळ्यांचा प्लॅन. आम्ही पडण्यात एवढे एक्सपर्ट झालोय. आम्ही आपण काय पडलेले लोक होतो आपण. सॉरी. इट्स लाईक एकदा तर एकदम पडली आणि आय वॉज नॉट अवेअर ऑफ इट. एकदम ती गेली, तिला माहिती होतं हा पकडेलच म्हणून, आणि लकीली मी पकडलं. पण ते जरी मिस झालं असतं तर ते आय थिंक बाबांनंतर आता मी ऐकलं फॅमिलीमध्ये बहुतेक. असं ऐकलंय मी की माझे नीसेस वगैरे मला घाबरतात त्यामुळे. आणि तुला तो अजून पाहिलं नाही. आय एम व्हेरी स्वीट टू यू. जाऊ दे, नंतर कळेल. उपाशी राहावं लागेल. वरण पण नाही, भात वरण पण कुकर पण नाही लावतायत. मला नकोय हा नवरा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉप मराठीवर. आज झी मराठीने महाकेळवणाचा घाट घातला आणि माझ्यासोबत एजे आणि लीला आहेत. कसे आहात दोघ जण? सुपर्ब. मला माहितीये जेवण अंगावर आलंय, खरं खरं सांगा कसा झाला जेवणाचा? तुम्ही जेवला नाहीत ना अजून. तुम्ही शहाणे आहात. आम्हाला जेवण तुम्ही बसवलं इथे. बघतोय मी सगळ्यांचा प्लॅन. पण मजा आली ना जेवायला? काय काय होतं बरं? खूप मजा आली. पंचपक्वान्न होते, म्हणजे आमरस, जिलबी, पुरणपोळी, पेढा, लाडू. असं ताट अख्खं आमचं सजलं होतं. मसाले भात होता, वालाचं दिरडं वगैरे. त्यामुळे असं ते बघूनच इतर झालं की बापरे, आज एवढं जेवायचंय. पण खूप छान वाटलं. बरं, आम्ही ज्या वेळेला तुमचे असे छान छान रोमॅन्टिक सीन बघतो, की हळदीतला सीन आहे, किती अचानक येते, धडक होते आणि अशी छान अशी रोमॅन्टिक पोज एक तयार होते, तर हे सीन पाहायला आम्हाला खूप भारी वाटतात. पण हे करत असताना तुम्हाला किती मजा येते? म्हणजे कसं काय काय वेळेला किस्से घडत असतील ना काहीतरी, की दर वेळेला ती पडेच व्यवस्थित असं नाही, किंवा टेक होत असेल, असं काही होतं? नाही, ते इनफॅक्ट चुकीचं आहे. आम्ही पडण्यात एवढे एक्सपर्ट झालोय. आपण काय पडलेले लोक होतो आपण. सॉरी. इट्स लाईक कारण की आम्ही एवढं पडलो की एक आमचं ऍक्टर्स मध्ये एक ट्युनिंग असते की एकदा ते सेट झाली ना की आता ही ब्लाइंडली एकदा तर एकदम पडली आणि आय वॉज नॉट अवेअर ऑफ इट. एकदम ती गेली, तिला माहिती होतं हा पकडेलच म्हणून, आणि लकीली मी पकडलं. पण ते जरी मिस झालं असतं तर ते पण डिरेक्टर हे पडायचंच आहे ना, चला लगेच करून टाकूया. जेव्हा आम्हाला सांगितलं असं असं, तर आमचे डिरेक्टर आणि टीम करून दाखवली. ह्या इकडनं इकडनं, आणि आमच्या बघितलं रिहर्सलची गरज नाहीये, टेक. आपण टेक करू, आम्ही बरोबर पडू. आणि खरंच आम्ही आलो, पडलो, सगळं पण वाटलं दॅट टर्न वॉज सो गुड, यु नो. मध्ये पाहिला तो टर्न झुक करून आलाय आणि तो, आणि खरंच आम्ही वन टेक विदाउट रिहर्सल तो फॉल केला. आणि आता ते ट्युनिंग झालं आम्हाला माहितीये, आणि ते काय पडतच असतं. बरं, वल्लरीमध्ये उखाणे सांगण्याचं टॅलेंट आहे हे मला आजच कळलं, कारण आम्हा सगळ्यांसाठी तिने जे काही उखाणे वगैरे सुचवले आणि भारी. तिच्यात आणखी काय काय टॅलेंट आहे? तू तर सेटवर तिच्यासोबत असतं, तुम्हाला माहित असेल. चांगले टॅलेंट सांगतो आपण. टॅलेंट ऍक्ट्रेस कमालची आहे तिला आय थिंक मी ती पदवी देतो. चिट्टी होतो ना रोबोट, तो रजनीकांत. ते नाही का एकदा वाचलं की सगळं आठवतं पटापटा. लाईक ती एक्सप्रेस मेल आहे, बोलायला लागते तेव्हा टेक मध्ये असे रिटेक्स खूप कमी असतात तिचे. सडनली झुप 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 तिचे लाईन्स येतात तोंडातनं. तर ते बेसिकली पाठांतर खूप चांगलं आहे तिचं. शार्प आहे. बेसिकली एका ऍक्टरला शार्प होणं खूप गरजेचं असतं. दॅट्स द बिगेस्ट टॅलेंट अशी आय थिंक. बरं, सगळ्या काकू तक्रार करत होत्या की एजे हसत नाहीयेत, पण राकेश खऱ्या आयुष्यात खूप छान आहे, गोड आहे. तर त्याच्याविषयी ऐकायला हा जो गैरसमज आहे की एजे खऱ्या आयुष्यात हसत नाही, पण राकेश कसा आहे तुझ्या दृष्टीने, हे तुला खरं खरं सांग. नाही, इनफॅक्ट राकेश खूप हसरा आहे. म्हणजे मी आतापर्यंत कसं कधी बघितलं नाही की तो असं सॅड बसलाय किंवा गंभीर किंवा काही टेन्शन किंवा असलं तरी आमच्यावर असणार. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतात, पण तो कायम हसत असतो. आणि स्वतःच हसत नसतो, तो समोरच्यालाही हसत असतो. आणि मी जर कधी अशी जरा दमले किंवा लो असेल तर तो मलाही येऊन हसवतो. म्हणजे त्याला असं हवं असतं की वातावरण कायम छान राहावं. आणि तो खूप हसरा आहे. हे एजे नाहीच आहेत, म्हणजे तो एजे रिअल लाईफ मध्ये काहीच नाही आहे. राकेश तो खूप हसरा, सगळ्यांची मस्करी करणार, खोड्या काढणार, त्रास देणार सगळ्यांनावर, असं आहे. तर आम्ही ज्या वेळेला मालिकेचं नाव ऐकलेलं ना, नवरी मिळे हिटलरला, नावच इतकं युनिक होतं. आणि त्यातलं हिटलर म्हटल्यानंतर काय दरारा वगैरे तो प्रोमो मध्ये आम्ही पाहिलाच. पण तुमच्या आयुष्यातला हिटलर कोण आहे? म्हणजे हिटलर म्हणजे चांगल्या अर्थाने की ज्या व्यक्तीचा तुम्हाला धाक वाटतो, किंवा मी ह्याला घाबरते थोडीफार, किंवा वचक आहे थोडासा. मी कोणाला घाबरतो? हा, तुझ्या आयुष्यात वचक कोणाचा? माझ्या बाबांना घाबरायचो. आय थिंक ही वॉज अ रिअल हिटलर इन आवर फॅमिली. आय थिंक बाबांनंतर आता मी हिटलर फॅमिलीमध्ये बहुतेक. कारण की मी बोलत नाही. मी काही झालं, अपसेट झालं तर मी शांत बसतो. आणि
लोक म्हणतात की सायलेंट युअर सायलेन्स इज किलिंग, त्यामुळे मी भांडणं करत नाही. मी चुपचाप काही न रिॲक्शन देता मी एक्सप्रेशनलेस फेस असतो तेव्हा त्याला असं ऐकलंय मी की माझे निसेस वगैरे मला घाबरतात त्यामुळे. आणि तुला तो अजून पाहिलं नाही. आय एम व्हेरी स्वीट टू यू. जाऊ दे, नंतर कळेल. बरं वल्लरी, तुझ्या आयुष्यातलं हिटलर कोण आहे खऱ्या आयुष्यात? नाही, माझ्या आयुष्यात खरंच कोणी हिटलर नाहीये. माझे आई बाबाही नाही. हो, माझे आई बाबा तर खूप सॉफ्ट आहेत. म्हणजे असं हिटलर म्हणण्यासारखं नाही. त्यातल्या त्यात मी असं म्हणू शकेन की माझ्या कथ्थकच्या गुरु आहेत लता बाकाळकर, त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यांच्यासमोर आजही उभे राहिले तर मला खूप भीती वाटते. मे बी त्या काही प्रमाणात हिटलर, पण त्या पण खूप प्रेमळ आहेत. पण आज झी मराठीने तुमच्यासाठी खास महाकेळवण ठेवलं होतं. पण जर तुम्हाला संधी मिळाली की एकमेकांना खाऊ घालण्याची, तर त्या केळवणाच्या ताटात काय असेल जे स्वतः बनवू शकता तुम्ही? तू याच्यासाठी आणि हा तिला तुझ्यासाठी. उपाशी राहावं लागेल. वरण पण नाही, भात वरण पण कुकर पण नाही लावतायत. मला नकोय हा नवरा. ऑमलेट बनवूया. ऑमलेट हा, ते केळवणाच्या ताटात नव्हतं पण ऑमलेट. ठीक आहे, नॉनव्हेजचा बेत करतात की काही तुम्हाला आवडेल यासाठी, तर ती करू शकता. ऑमलेट इज गुड. हे जे म्हणाला ऑमलेट ऑमलेट. माइंड ब्लोईंग ऑमलेट. आणि तू काय बनवू शकते सुग्रास जेवण? मला पोळ्या बनवता येतात, मला भात, आमटी, वरण येतं, भाज्या पण मला येतात, उसळी, मटकीची उसळ वगैरे येतं मला. म्हणजे बेसिक सुगरण जेवण. जवळपास. हो. बघू ना, पण मला बघू ते खायला कधी मिळतं मग सांगेन तुला. सुपर डायट. तर आता केळवण तर झालेलं आहे. आम्ही वाट पाहतोय कधी एकदा लगीन सराई आणि लग्न कोणाशी होणार काय. पण प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. त्यामुळे जाता जाता तुम्ही त्यांना सांगावं की आणखीन काय असं इंटरेस्टिंग होणार आहे की जेणेकरून त्यांनी टीव्ही समोरून हल्ला नाही पाहिजे. आय थिंक जी स्टोरी आहे पुढची खूप इंटरेस्टिंग आहे. खूप धमाकेदार एपिसोड्स आहेत पुढचे, आणि डोंट मिस इट. कारण की तुम्ही एक एपिसोड मिस केलं की पुढचा तुम्हाला संबंध लागणार नाही, अशी स्टोरी असणार आहे. तर बघत राहा. रिअल एंटरटेनमेंट, एकदम लाईट स्लाइस ऑफ लाईफ किंवा मजेदार काही चीज बघायची असेल, ग्रेट ऍक्टिंग, ग्रेट लोकेशन्स. आमचं लग्न पण 16 एकटा एवढा मोठा विस्तार आहे त्याचा. सो ते बघा, मजा येईल तुम्हाला. बघत राहा नवरी में हिटलरला. रोज रात्री 10 वाजता झी मराठीवर.